आज आपण काय करतोय 11th मधला मॅथ्स फर्स्ट मधला जो 7 टॉपिक आहे कोनिक सेक्शन त्याचे फॉर्म्युले बघतोय. फॉर्म्युले याचा अर्थ याच्यामध्ये सरळ आपल्याला डायग्रामच लक्षात ठेवायचे आहेत. तर डायग्राम कशा लक्षात ठेवायचे आहेत चला बघूया. तर फर्स्ट आहे आपल्याकडे इथं पॅराबोला. आता इथं पॅराबोलामध्ये ईची व्हॅल्यू 1 वगैरे काय आहे तर हे आपण ज्यावेळी आपण सम वगैरे सॉल्व करायला जाणार आहे किंवा त्याचं डेरिवेशन वगैरे बघायला जाणार आहे त्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट इथे मी सांगतो ही डायग्राम लक्षात कसा ठेवायचे किंवा जर पॅराबोलाच्या जर बघायला गेला तर 4 डायग्राम आहेत टोटल. 4च मी असं लक्षात ठेवायला सांगतो मुलांना. तर इथे एक मी ड्रॉ केलेली आहे ही तुम्ही म्हणू शकता एक अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पाहिलं असेल दाखवतो. टोटल 4 टाईपचे असतात. एक असते इथं तुमची पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ही आता इथे मी ड्रॉ केली. सेकंड असणार याच्याच उलट दुसऱ्या साईडला एक असेल ही असणार तुमची निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. सेम तुमची असणार आहे इथं कुठे सेम वरती एक असेल तुमची पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि खाली असेल त्यावेळी तुमची कोणती असणार इथं निगेटिव्ह वाय ॲक्सिस. मग प्रत्येकाची नावं पण असतात. आता फॉर एक्झाम्पल हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे तर त्याचं नाव जो आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x त्याचं नाव आहे. म्हणजे आता जो चालू आहे तो कुठला आपल्याकडे इथे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. त्यानंतर इकडे जर गेला तर हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x. काही जण फक्त 2 टाईपचे पॅराबोला लक्षात ठेवायला सांगतात. एक तुमचा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x असेल आणि दुसरा असतो तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. म्हणजे हा जो मी लक्षात ठेवतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by आणि इकडे मी घेतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4by. तर आता मी इथं ए आणि बीची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच कन्सिडर केले. काही ठिकाणी एच्या व्हॅल्यूवरती काही जण काय करतात पॅराबोला कन्सिडर करतात. म्हणजे तो अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे की निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे किंवा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे की निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे. तर मी मुलांना जरा इझी जाण्यासाठी मी इथं काय करतो 4 टाईप्स असे बनवतो. आता हे कशावरून ठरवतो तर एक्स तुमचा इथे पॉझिटिव्ह आहे तर हा अलॉंग पॉझिटिव्ह. एक्स तुमचा निगेटिव्ह साईन आहे तर -x आहे म्हणजे -x ॲक्सिस असणार आहे. सेम वाय तुमचा पॉझिटिव्ह आहे तर अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि जर वाय तुमचा निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह वाय ॲक्सिस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ठीक आहे हे झाले तुमचे 4 प्रकार झाले. त्यातला मी एक पहिला सांगतो इथे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि एक झाला की बाकीचे पण तुम्हाला काय करायचे आहेत तसेच तयार करायचे आहेत. हा जो टॉपिक आहे तो तुमचा CETला इन्क्लूड झालेला आहे. 2025ला जी आपली CET आहे त्याच्यामध्ये हा इन्क्लूड आहे. त्यामुळे ह्याची डायग्राम बघा डायग्रामवरतीच तुम्हाला टोटली सम पडणार आहे. तर चला बघूया हा कसा लक्षात ठेवायचा. तर हे 4 झाले टाईप्स. चला बघू आपण याच्यामधल्या लागणार ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्याही बघूया. तर इथे असतो एक पहिला ओरिजिन एक असतो. ओरिजिन सर्वांना माहिती आहे त्याला इथं म्हटलं जातं व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स नेमका असतो काय तेही बघा. पहिल्यांदा हा आहे आपल्याकडे पॅराबोला. आपण यांची डायग्राम वगैरे ड्रॉ कसे करणे मला वाटतं फंक्शनमध्ये मी सांगितलेलं आहे. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x आला तर काय नेमका असतो किंवा रेग्युलर हे क्वाड्रॅटिकच आहे. तर क्वाड्रॅटिकचा आपण ग्राफ कसे तयार करायचे ते बघितलेले होते फंक्शनमध्ये. तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x हा ग्राफ आहे. तर हा मला माहिती आहे की पासिंग थ्रू ओरिजिन कारण की याच्यामध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट नाही आहे. तर तो ऑब्व्हियसली पासिंग थ्रू कशातून असणार आहे ओरिजिनमधूनच. आणि इथं याच्यासाठी हा जो ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस हा ॲक्सिस ऑफ सिमेट्री होता. आता ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय असणार आहे त्या दोन्ही साईडला तुमची सरळ ते जी आपली डायग्राम येणार आहे त्याचे 2 इक्वल पार्ट तयार झाले पाहिजेत. बघा ह्या ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे ॲक्सिसमुळे काय आला इथं आपली जी डायग्राम आहे त्याची काय झाली इथं सिमेट्रिकल 2 पार्ट इथे तयार झाले म्हणून ह्याला काय म्हटलं जातो ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मग जी डायग्राम आहे आणि जो ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे त्या दोघांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला म्हटलं जातो व्हर्टेक्स म्हटला जातो. ओके ही आहे व्हर्टेक्स. व्हर्टेक्स कोण आहे इथे ओरिजिन आहे. आणि त्या व्हर्टेक्समधून जी टँजंट असेल व्हर्टेक्समधून जी टँजंट असणार ती कोण असणार आहे इथे वाय ॲक्सिस असणार आहे. टँजंट कुठे असणार आहे इथे ॲट व्हर्टेक्सवाली जी आहे ती. ओके एवढं तर समजलं. चला अजून बघा इथं लागणार आहे एक आपल्याला ही सगळ्यात गोष्ट इम्पॉर्टंट आहे जी फोकस आहे. फोकस असतो की रे एस इन ब्रॅकेट a,0 आहे याच्यासाठी. ओके आता फक्त हा लक्षात ठेवा. फोकस लक्षात ठेवल्याने बाकीच्या व्हॅल्यू आपोआप तयार होत जातात. त्या पण बघा कशा होतात. फोकस झाला हा इथे फोकस आहे. त्यानंतर हे फोकसमधूनच इथे इथे काय केले आपण ही कॉर्ड ड्रॉ केलेली आहे याच्यासाठी. तर ही फोकसमधून जी कॉर्ड जी जाते त्याला म्हटलं जातं लॅटस रेक्टम. त्याला काय म्हटलं जातं इथं लॅटस रेक्टम. म्हणजे फोकसमधून आपण काय करतो इथं आपला जो ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे त्याला एक परपेंडिक्युलर मी इथे कॉर्ड ड्रॉ केले जी कशातून कॉर्ड कोणासाठी आपल्या जी पॅराबोला आहे त्याच्यासाठी 2 पॉईंट जॉईन केले त्यामुळे कॉर्ड आहे. तर ही काय असणार आहे ही लॅटस रेक्टम असते याला म्हटलं जाते. मग याची लेंथ पण लागते. आता ही लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आधी इथला मला पॉईंट फाइंड आउट करावा लागेल. तर एक तुम्ही काम करू शकता इथं जर ए असेल तर ह्याच्यावरचा पॉईंट कुठला येईल म्हणजे जर हा जर ए असेल तर दुसरा मला पॉईंट फाइंड आउट करायचा. जर पाहिलं असेल तर एक्सच्या जागी ए टाका तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटून जाईल.
एकदा 2a भेटेल, एकदा -2a भेटेल, म्हणजे एकदा वरचा पॉईंट भेटेल, एकदा एक खालचा पॉईंट भेटेल. आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत त्यांना एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम सुद्धा म्हणतात. a, 2a आणि a, -2a. आणि मग इथून इथपर्यंत मला लेंथ मोजायची आहे. तर इथून ही वरची असणे टोटल बघा y ॲक्सिस वरची असणार आहे ना, ही इथून इथपर्यंत जी लेंथ असेल ती y ॲक्सिस वरची असेल आणि ती टोटल असणार आहे 2a आणि खालची 2a. तर 2a प्लस 2a किती होणार आहे तुमची 4a होईल. ओके, तर ही लेंथ ऑफ काय झाली इथं लॅटस रेक्टम. अजून एक तुम्ही लेंथ ऑफ लॅटस रेक्टमचं नाव जरी बघायला गेलं, जर ही लाईन मी कन्सिडर केली, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ॲज अ लाईन कन्सिडर केली, तर ए मधून जाणारी लाईन आहे, एक्स ॲक्सिसच्या ए मधून वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे, तर ती कोणती असणार आहे आपली एक्स इज इक्वल टू ए असणार आहे. आता इथं जसं आपण इथं लॅटस रेक्टम तयार करतो ना रे, ओरिजिन पासून इथल्या डिस्टन्सवरती, तेवढंच डिस्टन्स इकडे असतं आणि तो असतो आपल्या इथं डिरेक्ट्रिक्स असतो. तर इथं इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स आले बघा. जर इथं एक्स इज इक्वल टू ए असेल तर ऑब्व्हियसली इथं एक्स इज इक्वल टू काय पाहिजे रे, इथं माझ्याकडे प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, एक्स इज इक्वल टू -a पाहिजे. ओके, इथं काय करून टाका, तो एक्स इज इक्वल टू काय आला पाहिजे -a ह्याचं नाव आलं पाहिजे. त्यानंतर अजून काय आहे, एखादा पॉईंट जर ह्याच्यावरचा असेल तर त्याचं फोकल डिस्टन्स म्हणजे डिरेक्ट्रिक्स पासूनचं याचं डिस्टन्स किती असेल. तर इथून इथपर्यंत मला माहिती आहे ए आहे आणि इथून पुढे काय असणार आहे एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स, म्हणजे तो कोण असणार आहे x1. म्हणून ते a प्लस x1 किंवा x1 प्लस हे काय असतं फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स म्हणजे एखाद्या कोणत्याही पॉईंटचं डिरेक्ट्रिक्स पासूनचं डिस्टन्स जे आहे त्याला आपण म्हणतो इथं फोकल डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे, अजून कोणते व्हॅल्यू राहिले. ठीक आहे, बऱ्यापैकी इथं कंप्लीट झालेले आहेत. इथं एक राहिला तर शेवटी आपल्याकडे टँजंट एक राहिला. तर टँजंट एक बघूया, इक्वेशन ऑफ टँजंट. रेग्युलरली इक्वेशन ऑफ टँजंट काय असतं रे, y इज इक्वल टू mx प्लस सी आपण म्हणतो, माहिती आहे ना. आपला कुठला फॉर्म आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म जो आहे तो y इज इक्वल टू mx प्लस सी. तर इथं सीच्या जागी फक्त कोण आलाय बघा रे, a बाय एम आलाय. तर ही कंडिशन ऑफ टँजन्सी पण म्हणू शकताय. जर एखादी तुम्हाला काय दिली, एक लाईनचं इक्वेशन दिलं आणि ती एका पॅराबोलाला टँजंट आहे की नाही, जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर मला दाखवायला काय लागेल, सी इज इक्वल टू ए बाय एम ही व्हॅल्यू तिथं व्हेरीफाय करावी लागेल. जर सी इज इक्वल टू ए बाय एम असेल तर काय असणार आहे, ती टँजंट असणार आहे. आणि अजून एक लागतो मला इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड. म्हणजे आता एक तर पार्ट करा फॉर्म्युला, अदरवाईज दुसरा माझ्याकडे ऑप्शन काय, इथं टँजंट आहे आणि हा माझ्याकडे कोण आहे पॅराबोला आहे. तर दोन इक्वेशन मी सॉल्व्ह करून आपल्याला जो काय पॉईंट भेटेल तो काय असणार इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. तर ए बाय एम स्क्वेअर आणि 2a बाय एम हा कोण आहे इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणाकोणाचा टँजंट आणि पॅराबोलाचा आहे. अजून एक लागतं इथं पॅरामेट्रिक इक्वेशन एक आहे. तर पॅरामेट्रिक इक्वेशन आता ही लक्षातच ठेवा, जसं आपलं सर्कलमध्ये एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थिटा हे आपलं स्टँडर्ड सर्कलसाठी होतं. तसंच इथे आपला जो स्टँडर्ड हा पॅराबोला, मी याला स्टँडर्ड पॅराबोलाच म्हणतोय, कारण की जस्ट हा तुमचा कशातून जातो रे, ओरिजिनमधून जातो. कारण की इकडे पण तुमचा येऊ शकतो ना, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, तर इकडे पण येऊ शकतो पॅराबोला. तो आपला जनरलच नाही, त्यासाठी नेमका काय असेल तेही बघायचं आहे. तर पॅरामेट्रिक इक्वेशन असेल आणि तुमचा कोण आहे ते बघा, हा जर स्टँडर्ड पॅराबोला असेल तर त्याचं नाव काय असतं, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू 280 असणार आहे. हे पार्ट असेच करून ठेवायचे ॲज इट इज. जसा तुम्ही अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बघितलाय तसंच तुम्ही अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस करा, अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस करा, अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस करा आणि तसेच तुमचे बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला तयार करता आल्या पाहिजेत. तुम्हाला डायग्राम ही तयार करता आली पाहिजे. ठीक आहे, ही झाली तुमची कुठली पॅराबोलाची झाली. चला आता मी पॅराबोलाचं जरासं एक जनरल फॉर्म पण दाखवतो. मला वाटतं मी स्टँडर्ड ज्यावेळी आपण सर्कल बघत होतो त्यावेळी सर्कलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जनरल फॉर्म कसा तयार करायचा होता. मी जरा सर्कलचं लिहितो बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर ह्याच्यामध्ये मी कसं सांगितलं होतं रे, एक्सच्या जागी काय पुट करा, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा आपला सेंटर रेडियस फॉर्म आहे, मात्र याला मी नेहमी जनरल फॉर्म ॲज अ कन्सिडर करत असतो. ओके, ठीक आहे, सेम कन्सेप्ट इथे. आता इथे नाव काय होतं रे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. मग याच पॅटर्न, सॉरी, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. मग याच पॅटर्नमध्ये म्हणजे याच जसा हा दिसतो ना, याचं जसं नेचर आहे तसंच आपल्याला जर इथे तयार होत असेल बघा, दोघांचं नेचर सेमच आहे, असाच आहे. तर याच्यासाठी हा व्हर्टेक्स जर वेगळा आला, कोणता आला समजा एच कॉमा के, जर इथे व्हर्टेक्स आला, इथे व्हर्टेक्स कोण आहे, ओरिजिन आहे, इथं व्हर्टेक्स जर चेंज झाला तर या या आपला जो पॅराबोला आहे त्याचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये बनतं, तर तो कसा असतो इथे बघा, सेम एक्सच्या जागी एक्स मायनस एच, वायच्या जागी वाय मायनस के. तर काय बनणार इथे, वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a इन ब्रॅकेट एक्स मायनस एच असा बनतो तो. तुम्ही असं जरी लक्षात ठेवला तरी चालेल.
म्हणजे तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युलापासून जनरल फॉर्म्युला सर्व इझिली बनवू शकताय. कसं एक्स म्हणजे एक्सच्या जागी एक्स मायनस एच टाका, वायच्या जागी वाय मायनस के टाका, तुम्हाला जनरल फॉर्म तयार होऊन जाते. ओके, तर हा टोटली झाला तुम्हाला पॅराबोला. अजून आपण ह्याचे सगळे जे काही प्रॉपर्टीज असतील, सम्स वगैरे असतील ते सॉल्व्ह करताना आपण काय असेल ते बघून टाकू. चला, नेक्स्ट आपण जातो इथे इलिप्सवरती आहे. आता इलिप्समध्ये इथं डायग्राम जर अशी मी इथं एकदम कंजेस्टेड इथं ड्रॉ केली असेल, मग आता तुम्ही झूम करून वगैरे बघू शकता. तर बघा याच्यामध्ये रेग्युलरली आधी इलिप्स कुठला, हा जो आतमध्ये रेड आहे ना, पाहिजे असेल तर झूम करून दाखवतो मी तुम्हाला. जस्ट अ मिनिट. जस्ट ओके. चला, हा जो रेड आतमधला आहे ना रे, तो जो होता तो कोण होता इथे लक्षात घ्या, आपला कोण आहे आपला इथे इलिप्स आहे. आता इलिप्सचं नेमकं नाव काय? इलिप्स दोन टाईपचे असतात. जसे आपले पॅराबोला मी 4 टाईपचे सांगितले, तसे इलिप्स 2 टाईपचे आहेत. एक तुम्हाला इथे दिसेल, हा असा आडवा दिसेल, आणि एक दुसरा असतो तो उभा पण असू शकतो, म्हणजे अशा डायरेक्शनमध्ये पण तुम्हाला भेटेल. हा आता आडवा असा आहे, तसंच तुमचा अलॉंग वाय ॲक्सिस पण म्हणू शकतो. हा डिपेंड कोणावरती असतो. पहिल्यांदा याचं नाव बघा, याचं नाव काय आहे? हा जो रेडवाला आहे ना, याचं नाव काय? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इथे मात्र कंडिशन अजून एक पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन बी. ही जी ए जी व्हॅल्यू इथून इथंपर्यंत बघा, म्हणजे इथं मायनस ए म्हणतोय, इथून इथंपर्यंत जी व्हॅल्यू आहे ती ए आहे. इथून इथंपर्यंत ही ए जी आहे ती तुमच्या बी पेक्षा काय झाली पाहिजे, इथून वरती आहे ती बी आहे, तर बी पेक्षा ही मोठी झाली पाहिजे, तर अशी डायग्राम येणार आहे. आणि जर बी जर मोठा झाला तर कुठली डायग्राम येईल, ती उभी डायग्राम येणार आहे. तर तसं तुम्ही समजू शकता की हा नेमका कुठे आहे. ओके, ठीक आहे. चला, अजून काय काय लागतं बघूया याच्यामध्ये. जरासं मी झूम आउट करतो आणि सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये आपल्याकडे कोणकोणते अजून व्हॅल्यू आहेत बघूया. फर्स्ट, सेंटर तर लगेच सगळ्यांना माहिती आहे. तर सेंटर जसं सर्कल आणि इलिप्स जो आहे ना, ते दोघांच्या प्रॉपर्टी सेमच असतात. त्यामुळे तुम्ही इलिप्स लक्षात ठेवला तर सर्कलचे सगळे फॉर्म्युले, सगळे प्रॉपर्टीज तयार होऊ शकतात. इलिप्समध्ये ए आणि बीची व्हॅल्यू जर तुम्ही आर पुट केला तर सर्कलच तयार होतो. बघा ना, ए आणि बी जो आहे तो तुमचा आर झाला तर सर्कलच तयार होईल. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये पहिलं तर सेंटर असणार आहे, इथं ओरिजिनच असणार, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर इथे मला लागेल कोण, ही लॅटस रेक्टम असणार आहे फोकसमधून. आता फोकस कोण असतो इथं, एस इन ब्रॅकेट ए कॉमा 0. फोकस हा सगळीकडे, फोकस म्हणतोय सगळीकडे आहे तो ए कॉमा 0च आहे. तुम्ही पॅराबोलामध्ये गेला तरी पण तिथे ए कॉमा 0 होता, तिथं ईची व्हॅल्यू काय होती, 1 होती, त्यामुळे तो ए कॉमा 0 तयार झाला होता. इथं ईची व्हॅल्यू ही 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. तर इथे लक्षात ठेवा, ए पेक्षा म्हणजे एचा जो प्रॉडक्ट असेल तो 0 आणि 1च्या मध्ये असेल, म्हणजे ए पेक्षा लहानच असणार आहे, हे माइंडमध्ये जे राहू दे. ठीक आहे. त्यानंतर अजून जर बघायला गेले तर एस इन ब्रॅकेट ए कॉमा 0, जसं या साईडला आहे तसाच फोकस या साईडला पण असणार आहे. जो कुठला असणार, ह्या साईडला निगेटिव्ह असेल, एस डॅश आहे तो मायनस ए कॉमा 0 आहे, तो फोकसच आहे. त्यानंतर इथं एक मला लागेल, इथं लेंथ एक लागेल कोणाची, इथं लॅटस रेक्टम. फोकसमधून जी आपली जी परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतो ॲक्सिस ऑफ सिमेट्रीला, ॲक्सिस ऑफ सिमेट्री पण माहिती आहे एक्स ॲक्सिस असणार आहे, आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री मी वाय ॲक्सिसला पण म्हणू शकतो, कारण की तो 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, दोघांनाही म्हणतोय मी इथे. तर माझ्याकडे इथं लॅटस रेक्टम आहे, त्याची लेंथ किती होणार बघायचं, 2b² ए. आता ही कुठून आली, तर इथं मला आधी एंड पॉईंट्स माहिती पाहिजे. तर एंड पॉईंट्स काय असतो, एईचा असणार पहिला एक्स ॲक्सिसवरचा, आणि दुसरा आहे तो b² ए. आता कसा तयार करायचा आहे तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही ए व्हॅल्यू पुट करा. आणि अजून एक आपल्याला ह्या तिघांच्यामध्ये रिलेशन पण असतं, ए बी आणि ई, तर ते मला तिथं यूज करावं लागेल. जर तुम्ही कोणाची इथं b² ए ही जी वायची व्हॅल्यू भेटली ना, ती फाइंड आउट करण्यासाठी मला हे एक रिलेशन यूज करावं लागेल. काय रिलेशन असते इथं, b² इज इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 मायनस e², हे तिथं रिलेशन एक यूज करावं लागेल. ठीक आहे. अजून एक लागेल मला इथं, जसं आपल्याकडे इथे फोकसमधून जो आपण ड्रॉ करत होतो ती लॅटस रेक्टम होती, तशीच आपल्याकडे डिरेक्ट्रिक्स असणार आहे. तर डिरेक्ट्रिक्स इथं कुठली असते, एक्स इज इक्वल टू ए बाय ई असणार आहे, आणि इकडे गेला तर एक्स इज इक्वल टू मायनस ए बाय ई असणार आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याकडे डिरेक्ट्रिक्स किती आहेत, 2 डिरेक्ट्रिक्स आहेत. त्यानंतर अजून जर मला इथं लागत असेल कोणती, एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम, हा इथला भेटला की बाकीचे सगळे आपल्याला इझिली लिहिता येतील. म्हणजे त्या तुमच्या क्वाड्रंटनुसार त्याचे प्लस मायनस काय असेल ते साईन देऊन टाका. त्यानंतर इथं एक मी अजून दिलेलं आहे ऑक्झिलरी इक्वेशन, ऑक्झिलरी सर्कल. तर हे ऑक्झिलरी सर्कल काय असतं, ए मधून जाणारं इथलं सर्कल, म्हणजे ज्याची रेडियस ए आहे असं सर्कल. इथं कोण असणार आहे मग, x² प्लस y² इज इक्वल टू a² असणार आहे. आणि त्यानंतर एक आहे आपल्या इथं डायरेक्टर सर्कल. हे डायरेक्टर सर्कल नेमकं असतं काय, तर ते बघा,
मला वाटतं मी सर्कलमध्ये दाखवलं होतं डायरेक्ट सर्कल काय होतं. तिथे काय होतं रे, डायरेक्ट सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर बनलं होतं. नेमकं येतं कुठून, तर तेही बघा. तर याला ह्या जो आता आतमध्ये इलिप्स येणार आहे ह्याला जे टँजंट्स तुम्ही ड्रॉ करताय, समजा मी इथं टँजंट ह्या ड्रॉ करतोय आणि ह्या एकमेकाला इथं परपॅन्डिक्युलर झाला पाहिजे. समजा मी इकडे पण ड्रॉ करतोय कुठे ना कुठे आणि ह्या एकमेकाला परपॅन्डिक्युलर, तर ह्याच्यातून जो सर्कल जातो, हे जे सर्कल बनतो ना, म्हणजे परपॅन्डिक्युलर जिथे टँजंट्स बनतात त्यातून जो सर्कल जातो त्याला आपण कोणता म्हणतो, इथं डायरेक्टर सर्कल म्हणतो. हे सर्कलमध्ये मी दाखवलं होतं प्रॉपर, हवं असेल तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय. तर त्याचं इक्वेशन कसं बनतं बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं बनणार आहे. ओके, हा इथे आहे तो, हा इथं मी दाखवलेला आहे बघा. ओके, आणि त्यानंतर आता राहिलं कोण अजून एक ह्याच्यामध्ये, टँजंट. मेन म्हणजे टँजंट सगळीकडेच आहे. इथं टँजंट असतो ना रे, तो मी असंच लक्षात ठेवतो, सी ची व्हॅल्यू किंवा सी स्क्वेअर इज इक्वल टू लक्षात ठेवतो. अंडर रूट काय असतो, सॉरी, सी स्क्वेअर इज इक्वल टू काय तयार होऊन येतं, ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असणार आहे. तर हा तुम्ही असाच लक्षात ठेवा, सी स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तुम्ही कंडिशन ऑफ टँजन्सी लक्षात ठेवू शकताय. मग टँजंटचं इक्वेशन असतं आपलं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी असतं. तर याच्यावरून सीची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायला गेलं तर प्लस मायनस अंडर रूटमध्ये. ओके, इथं सीची व्हॅल्यू काय येणार आहे, प्लस मायनस अंडर रूट ही व्हॅल्यू येईल. तर तुम्ही तसं एक लक्षात ठेवू शकता. ओके, तर हे कोण झालं इथं, इलिप्स झालं. हां, इलिप्सचं अजून एक राहिलं कुठलं इथं रे, पॅरामेट्रिक इक्वेशन. तर पॅरामेट्रिक इक्वेशन काय असणार, जसं बघा सर्कलमध्ये काय होतं रे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, इथं कोणाला एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा होता, इथं कोणाला फक्त बी साइन थिटा. म्हणून मी सांगतोय की आपला इलिप्स आणि सर्कल दोघांच्या प्रॉपर्टीज म्हणा किंवा फॉर्म्युले वगैरे सगळीकडे सेमच आहेत. इथं ए आणि बीच्या ठिकाणी आर वापरा, तुमचा सर्कल तयार होतो, सर्कलच्या सगळ्या प्रॉपर्टीज तयार होतील. त्यामुळे दोन्ही कन्सेप्ट सेमच चालू आहे. इथे पण हे कंडिशन ऑफ टँजन्सी वगैरे आहेत नाही, इथं तुम्ही बी आणि एच्या जागी जर तुम्ही आर यूज केलं तर तीच होते. सी स्क्वेअर इज इक्वल टू आपला कोण असणार, आर स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ही कोणाची आहे, कंडिशन ऑफ टँजन्सी आपली सर्कलचीच आहे, वेगळी काय नाही होत, सेमच चालू आहे. ओके, ठीक आहे. चला त्यानंतर आता जातोय मी कुठे, येते लास्ट जो आहे आपला याच्यामधला कोणता, हां, हायपरबोला आहे. हा पण मी भरपूर काय काय इथे भरपूर ड्रॉ केलेला आहे. तर त्यातलं फक्त पाहायला असेल झूम करून तुम्ही व्यवस्थित बघा काय काय आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. हा जो ब्ल्यू दिसतो ना रे, तो फक्त यामधला हायपरबोला आहे. बाकी एक्स्ट्रा काय काय ड्रॉ केलंय ते मी सांगतोच तुम्हाला. तर आधी बघा, इथं जो ब्ल्यू जो ड्रॉ केलेला आहे तो आपला आहे हायपरबोला. आणि हायपरबोलामध्ये काय इथं ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे. ह्याच्यामध्ये फोकस जो आहे तुम्ही सगळीकडे सांगतोय, फोकस आता सगळीकडे सेमच आहे. एस इन ब्रॅकेट ए कॉमा 0, तुमचा पॅराबोला असेल, इलिप्स असेल, हायपरबोला असेल, सगळीकडे हाच आहे. ओके, एस इन ब्रॅकेट ए कॉमा 0. तर इकडे गेल्यानंतर कोण असणार आहे, एस डॅश इन ब्रॅकेट मायनस ए कॉमा 0 असणार आहे. आता या फोकसमधून जे परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतो ते लॅटस रेक्टम आहे, ती किती असणार आहे बघा, इथं ए आहे. त्यानंतर कोण आहे दुसरा आहे, तो बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय ए असणार आहे. मग याच्यासाठी मला आधी काय करावं लागेल, इक्वेशन जे आहे आपलं हायपरबोलाचं, आता इथं इक्वेशन ऑफ हायपरबोला काय, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे. इथे पण दोन टाईपचे तुमच्याकडे काय असणार आहेत, हायपरबोला असणार आहेत. एक तुमचा अलॉंग एक्स ॲक्सिस किंवा त्यालाच म्हणतोय इथं मी ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणतोय, आणि दुसरा जो आहे तो अलॉंग वाय ॲक्सिस असणार, जो असणार आपला कॉन्ज्युगेट ॲक्सिस असणार आहे. तर याच्यावरती असणार आहे. तर तो असतो तो कुठला असणार आहे, तो वरच्या डायरेक्शनमध्ये असेल, या असा भेटेल. आता जसा भेटला येणार आहे त्याच्या अपोजिट भेटेल, फक्त हा तुमचा अलॉंग वाय ॲक्सिस भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये फक्त काय असेल, हे फक्त एकमेकाला उलट होतात. म्हणजे इथे काय होईल, तुमचा वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 वगैरे असणार आहे तो. त्याचं पण आपण इक्वेशन बघू पाहिजे असेल तर. तर चला बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे होता इथं बी स्क्वेअर बाय ए ही व्हॅल्यू फाइंड आउट करणे. तुम्हाला फोकस माहिती आहे तर ए कॉमा 0, तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा आणि रिलेशन तर वापरावंच लागेल. रिलेशन काय आपल्याला इथं, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट, बघा इलिप्समध्ये होतं 1 मायनस ई स्क्वेअर आणि याच्यामध्ये काय असतं, ई स्क्वेअर मायनस 1. आता हे नेहमी माइंडमध्ये कसं ठेवायचं, इथं ईची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1च आहे, म्हणजे ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह बनली पाहिजे. जर निगेटिव्ह कधी बनली तर लक्षात ठेवा आपला जे फॉर्म्युला आहे तो चुकीचा झाला आहे, कारण की ई स्क्वेअर 1 पेक्षा मोठा आहे ना, इथं 1 पेक्षा मोठा आहे, तर ही व्हॅल्यू तुमची ग्रेटर दॅन 1च होणार आहे. आणि इलिप्समध्ये काय होतं, 0 आणि 1च्या मध्ये होता, त्यामुळे ती ईची व्हॅल्यू लहानच झाली असती. ई स्क्वेअर जरी असता तरी पण तो लहानच झाला असता, त्यामुळे तो तिकडं नंतर ठेवायचा असतो, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करा.
एई पण यूज करा, तुम्हाला कोणती भेटेल इथं वायची व्हॅल्यू भेटेल. आणि एका क्वाड्रंटमधला भेटला तर चारही क्वाड्रंटमधले मी इथं काय लिहू शकतोय, पॉईंट्स जे आहेत ते लिहू शकतोय. ओके, हे झालं तुमचं एंड पॉईंट्स ऑफ लॅटिस रेक्टम. एंड पॉईंट्स ऑफ लॅटिस रेक्टम भेटले की त्याची लेंथ सुद्धा भेटते. लेंथ काय इथं 2b² असणार आहे. आणि जर फोकस जसा भेटतो तसा डिरेक्टिस पण भेटणार आहे. जर आता फोकस तुमचा बाहेर आहे तर डिरेक्टिस ऑब्व्हियसली आतमध्ये येईल. हा जो आहे तो डिरेक्टिस असणार आहे. डिरेक्टिसचं पण इक्वेशन तेच असणार आहे जे आपलं इलिप्समध्ये होतं. काय असणार आहे, x = a/e आणि x इथं कोण आहे, -a/e आहे. सेमच आहेत सगळ्या कॉन्सेप्ट. त्यानंतर इथं एक राहिलं होतं टँजंट एक आहे. सेम y = mx + c असतो. इथं c ची व्हॅल्यू काय येते बघा रे, तिकडे मध्ये फक्त तिथं काय होतं प्लस होतं, इथे येतो मायनस. माइंडमध्ये एवढंच ठेवा. म्हणजे इथं c ची व्हॅल्यू काय येईल तुमचं, c² = a² m². तिकडे होता प्लस होता b², इथे -b² असणार आहे. पुट करा, तुम्हाला काय असेल तर इथे इक्वेशन ऑफ टँजंट भेटून जाईल. अजून ह्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा ॲड मी काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या आहेत इथे एक डायरेक्टर सर्कल जे आतमध्ये आहे मॅडे इथं, आणि त्याच्या बाहेरचं जे सर्कल आहे ते मॅडे इथं कोणतं आहे, ऑक्झिलरी सर्कल आहे. ओके, ऑक्झिलरी सर्कल तर माहिती आहे ए मधून जातं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. x² + y² = a² असणार आहे. आणि जो डायरेक्टर सर्कल आहे तो आतमध्ये अजून गेला, म्हणजे याला ज्या तुमच्या टँजंट्स तुम्ही ज्या ड्रॉ करणार आहे त्या ज्या परपेंडिक्युलर असतील आतमध्ये होणार आहेत, तर ते काय होणार आहे, इथं आतमध्ये अजून सर्कल बांधलं. तर इथं इक्वेशन काय बनतं डायरेक्टर सर्कलचं, x² + y² = a² - b². इलिप्समध्ये काय आलं होतं, +b² आलं होतं, इथे काय येतं मायनस येतं. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे मध्ये मध्ये काय येणार आहे, इथे मायनस येतो इलिप्स आणि या फॉर्म्युलामध्ये. एवढं एक माइंडमध्ये राहू दे. ठीक आहे, अजून काय राहिलं याच्यामध्ये, हां, तर याच्यामध्ये अजून एक मी इथं रेड लाईन्स इथे ड्रॉ केलेल्या आहेत, त्यांना म्हटलं जातात ॲसेम्प्टोट म्हटलं जातं. तर ह्यांचं एक आहे ॲसेम्प्टोट, काय वगैरे असतात आपण सॉल्व्ह करताना बघू किंवा कसे फाइंड आउट करायचे आहेत ते. तर हा कोण आहे, कसं लक्षात ठेवतात, x/a = +or - y/b. दोन लाईन्स आहेत, एक प्लसचा असणार, दुसरा असणार ते मायनसचा असणार. आणि ते डिपेंड असणार आहे ए आणि बीच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असणार आहे तुमचं कोणता असणार आहे तो. तर एवढंच लक्षात ठेवा, त्यांचं नाव काय, x/a = +or - y/b. दोन आहेत तर ते तिथं दोन नावं भेटणार आहेत. आणि अजून एक राहिलेलं असतं पॅरामेट्रिक इक्वेशन. तिकडे काय होतं, x = a cos θ होतं, तर इथं कोण येतो a sec θ. आणि दुसरा होता b y = काय होतं इथे b, तिथं कॉस आणि साईन होता ना, तर इथं बीच्या ऐवजी इथं साईनच्या ऐवजी कोण येतो, इथं फक्त टॅन येणार आहे. एवढंच एक माइंडमध्ये राहू दे सगळ्यांसाठीच. मी फक्त तुम्हाला पॅराबोलासाठी सांगितलं, जनरल फॉर्म सांगितला. तसाच तुमचा इलिप्ससाठी पण जनरल फॉर्म असेल, हायपरबोलासाठी सुद्धा काय असणार, जनरल फॉर्म असणार आहे. एक्सच्या जागी x - h टाका, वायच्या जागी y - k टाका, तुम्हाला काय असेल तो जनरल फॉर्म सुद्धा भेटून जाईल. मात्र आपलं पॅराबोलावरतीच तुमचे मॅक्झिमम सम विचारले जातात जनरल फॉर्ममधले. इलिप्स आणि हायपरबोलामधले जरा असे क्रिटिकल होतात, त्यामुळे सहसा कोणी विचारत पण नाही. तर तेवढी एक बेसिक आयडिया तुम्हाला माहिती असावी. ओके, ठीक आहे. तर हा सगळा तुमचा होता आज कोनिक सेक्शनचा पार्ट होता. तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू.